संपूर्ण नागपूरकरांचं कुलदैवत असलेल्या श्री गणेश टेकडी मंदिरामध्ये मी सध्याला आहे। आपण दृश्यांमध्ये जर पाहाल तर सध्याला गणेश चतुर्थीच्या पर्वावर जे आहे ते एकूणच मंदिराचे सजावटीचं काम जे आहे ते सध्याला या ठिकाणी सुरू आहे। मोठ्या प्रमाणामध्ये भाविक जे आहेत ते श्रद्धेने नियमित या ठिकाणी गणेश मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात। गणेश चतुर्थीमध्ये दर्शनाचं विशेष या ठिकाणी महत्त्व आहे। विशेषतः म्हणजे या ठिकाणचं जो गणेश मंदिर आहे हा जवळपास 350 वर्षापूर्वीचं मंदिर अशी याची आख्यायिका आहे। आणि एकूणच सध्याला दृश्यांमध्ये दिसणारी श्री गणेशाची जी मूर्ती आहे ही मूर्ती जी आहे ते स्वयंभू असल्याचं बोललं जातं। आणि एकूणच ज्या काही मनोकामना श्री गणरायाच्या चरणी या ठिकाणी भक्त मागतात ते पूर्ण होतात अशी देखील श्रद्धा जी आहे ते भाविकांची या ठिकाणी आहे। या ठिकाणी अनेक देशाचे बडे नेते सुद्धा दर्शनासाठी या ठिकाणी आले आहे। पूर्व पंतप्रधान नरसिंह राव असतील, त्याचबरोबर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर जेव्हाही नागपूरमध्ये येतात तेव्हा या ठिकाणी आपले कुलदैवत असलेल्या श्री गणेशाचं दर्शन ते आवर्जून घेत असतात। तेवढंच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं देखील हे श्री गणेशाचं स्थान जे आहे ते त्यांचं कुलदैवत आहे। मात्र गणेश चतुर्थीच्या पर्वावरती जे आहे ते नागपूरच नव्हे तर संपूर्ण विदर्भभरातून आणि आजूबाजूच्या राज्यातून देखील लोक या ठिकाणी श्री गणेशाच्या चरणी जे आहे ते नतमस्तक होण्यासाठी येतात। मोठं जवळपास 350 वर्षापूर्वीचं मंदिर असं जे आहे ते याचं महत्त्व आहे। त्यामुळे श्रद्धा जी आहे ते भाविकांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी श्री गणरायावरती आहे। आपल्यासोबत काही भाविक आहे, आपण त्यांच्याशी जे आहे ते एकूणच या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करूया। आणि भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहे। ताई, काय सांगाल, गणरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेला आहे, गणेश चतुर्थी यासमोर काय श्रद्धा आहे तुम्हाला या ठिकाणी तुम्ही दर्शनाला? आजपर्यंत मी जितकं पण काम मागितलं तितकं सगळं पूर्ण झालं, त्यामुळे मी नेहमीच हात जोडायला येते, दर मंगळवारी येते, नेहमीच येते। नक्कीच आपण पाहू शकतो की अजूनही आपल्यासोबत काही भक्त आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न। काय सांगाल, गणेश चरणी दर्शन घेण्यासाठी आलेला तुम्ही, काय श्रद्धा आहे तुमची गणराया? कशाबद्दल? गणरायाबद्दल काय श्रद्धा आहे? माझी अपेक्षा म्हणजे दर्शन केल्यानंतर मनोकामना पूर्ण होतात असं बोललं जातं श्री गणराया चरणी, तुमच्या काय आजपर्यंत पाहून? माझी अशी अपेक्षा आहे का फक्त मला छान नवरा मिळाला पाहिजे आणि तिने मला समजून घेतलं पाहिजे, हेच माझी अपेक्षा आहे। आणि माझ्या आईवडील सुखी राहिले पाहिजे हमेशा, आणि मी पण सुखी राहिली पाहिजे। थँक्यू। नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर जवळपास 350 वर्षाचं जे आहे ते इतिहास जे आहे त्या श्री गणेश टेकडी मंदिराचा आहे। एकूणच राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा देशाचे पूर्व पंतप्रधान नरसिंह राव यांच्यापासून सर्वच जण जे आहे ते नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी येत असतात। आणि गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी ओसरण्यात असते। आपल्यासोबत या ठिकाणी मंदिराचे पुजारी देखील आहे, आपण त्यांच्याशी देखील बोलूया। गुरुजी, काय सांगाल, काय आख्यायिका, काय मोठी श्रद्धा गणेश भक्तांची असते? गणेश चतुर्थी आता पुढे पर्व आहे, त्यामुळे मोठी गर्दी या ठिकाणी ओसरून वाहत असते। गणपतीत रोज लोक दर्शनाला येतात आणि हे मंदिर सकाळी उघडतं, त्यामुळे पहाटेपासून गर्दी होते। आणि इथल्या भक्तांना असा अनुभव आहे की जेव्हाही येतात तेव्हा काहीतरी प्राप्त करून जातात, अनेक लोकांचे आजार बरे होतात, असे अनुभव आले आहेत। त्यामुळे आता येणाऱ्या पर्वाला म्हणजे चतुर्थीला गणपती बसणार, तर साक्षात गणपती हा नागपूरचा गणपती। आणि हे गणेश भक्तांना फार मोठी कृपा आहे या मंदिराची की ही स्वयंभू मूर्ती आहे। ही स्वयंभू मूर्ती असल्याच्याने लोकांना वेगवेगळे अनुभव आहे, आणि त्यामुळे लोक वेगवेगळे प्रकारचे लोक इथे काही आराधना करतात, ती मागणी करतात, ती भगवंत गणपती बाप्पा पूर्ण करतात। आणि म्हणून लोकांची फार श्रद्धा असल्यामुळे इथे गर्दी होते आणि लोकांची रेलचेल नेहमी चालू राहते। पूर्व पंतप्रधान नरसिंह राव असतील, ते देखील या ठिकाणी दर्शन करून गेले आहे। सोबतच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर त्यांचं देखील हा कुलदैवत आहे। आणि नुकतंच लोकसभा निवडणुकीदरम्यान जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आले तेव्हा त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात देखील या ठिकाणी श्री गणेशाचं नाव घेऊन केलेली होती। त्यामुळे नागपूरचं कुलदैवत जरी असलं तरी देशभरामध्ये परिचित आहे यामध्ये। बिलकुल, देशभरामध्ये अगदी म्हणजे कोणी आलं, नागपुरात पाय ठेवला की गणपतीचं दर्शन श्री गणेश इथूनच करतात। त्यामुळे कोणी आलं की त्याला इथे एकदा दर्शन घेऊन जावं, ही आमची पुजाऱ्यांची पण इच्छा राहते। आणि स्वतः बाप्पा त्यांना बोलवतात आणि दर्शन घेऊन लोक अनेक अनुभव घेतात। तर मी म्हणेल की सगळ्यांनीच इथे येऊन दर्शन घेतलं पाहिजे, आणि दर्शन घेऊन गणपतीचं दर्शन घेऊन आपलं पण एक सत्व गुण जो आहे तो गणपतीसमोर जागृत होतो, तो दिसतो। त्यामुळे लोकांनी दर्शन घ्यावं, नक्की यावं, एवढं नक्की देशभरातल्या लोकांनी। नक्कीच आपण पाहू शकतो की जवळपास 350 वर्षापूर्वीचं परंपरा जी आहे त्या ठिकाणी आहे। आणि एकूणच जो कोणी शुभ कार्य करतो त्याचं श्री गणेश करण्याकरता सुरुवात याच ठिकाणी गणेश टेकडी मंदिराकडून केली जाते असं पुजाऱ्यांची भावना आहे। आणि सोबतच ज्या काही आपल्या इच्छा असतील त्या आपण श्री गणराया चरणी मागितल्या तर ते नक्कीच पूर्ण होतात असा विश्वास देखील या ठिकाणी येणाऱ्या गणेश भक्तांचा आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।